शासन निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटलेत। हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्यभर आंदोलन करणार आहे। आज दुपारी 3 वाजता राज्यभरात हिंदीच्या जीआरची होळी करण्यात येईल। आझाद मैदानात स्वतः उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शासन निर्णयाची होळी करण्यात येणार आहे। त्यांच्या या आंदोलनात काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष देखील सहभागी होतील। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादरच्या शिवसेना भवन परिसरात बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत। हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे। या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी अजय माने। अजय, आपण पाहतोय आजचा दिवस महत्त्वाचा आहे। सरकारच्या जीआरची होळी करण्यात येईल, कुणाकुणाची उपस्थिती असेल आणि साधारणतः किती वाजता याला सुरुवात होईल? श्रुती 3 वाजता हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। स्वतः ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि त्यासोबतच मनसेकडून नितीन सरदेसाई सुद्धा या कार्यक्रमाला असतील। तसेच मराठी भाषा अभ्यास केंद्राचे जी टीम आहे त्या संपूर्ण प्रकरणावर एकंदरीत निषेध करते ती लोक सुद्धा असतील। समाजवादी पार्टीने पाठिंबा दर्शवलेला आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे। मुंबईत आझाद मैदानाच्या इथे पत्रकार संघात हा कार्यक्रम पार पडणार आहे। वांद्र्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यक्रम पार पडणार आहे। तसेच दादरच्या भागात प्रबोधनकार ठाकरे चौकात जो आहे तो हा कार्यक्रम पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर सेना भवनाबाहेर ही संपूर्ण बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया असा बॅनरवर जो आहे तो संपूर्ण आशय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। प्रबोधनकार ठाकरे चौकात पोर्तुगीज चर्च जवळ हा संपूर्ण कार्यक्रमाचा बॅनर आहे। इथले स्थानिक आमदार महेश सावंत यांच्याकडून हा बॅनर लावण्यात आलेला खरं तर शिवसेना भवनच्या समोरच ही संपूर्ण बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली। त्यामुळे हा परिसर नेहमी गजबजलेला असतो। शिवाजी पार्कात जाणारी येणारी सगळी मंडळी या रस्त्याने जाते, त्यामुळे हा बॅनर जो आहे तो अगदी मोक्याच्या ठिकाणी लावलेला आहे। त्यामुळे प्रबोधनकार ठाकरे चौकासह सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे तो मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडणार आहे। त्या ठिकाणी स्वतः उद्धव ठाकरे जे ते या शासन निर्णयाची होळी करताना पाहायला मिळतील आणि त्यावेळी त्यांना मागच्या काही दिवसांपासून जी राजकारणात चर्चा सुरू आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंची, त्यामुळे त्या ठिकाणी मनसेचे नेते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांची उपस्थिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। अजय, बरोबर आहे। त्यामुळे आज जो काही शासन निर्णयाची होळी करण्यात येणार आहे त्या संदर्भात शिवसेना आणि मनसे दोन्हीकडून उत्साह दिसून येतोय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर 5 जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी मनसेची आज बैठक होणार आहे। पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील। सकाळी 11 वाजता दादरमधील मनसेच्या कार्यालयात ही बैठक पार पडेल। मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाईंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। तर याच 5 जुलैच्या मोर्चाच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे आज शिवसेना भवनात मुंबईतील सर्व शाखा प्रमुखांसोबत बैठक घेणार आहेत। 5 जुलैचा मोर्चा भव्य आणि यशस्वी व्हावा आणि मराठी माणसाची एकजूट दिसून यावी यासाठी उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना सूचना या बैठकीमध्ये देणार आहेत। या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे काही नेते सुद्धा उपस्थित राहतील। तर एकीकडे सरकार पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावर चर्चा करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हिंदीच्या निर्णयासंदर्भात चर्चा करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। तर 5वी पासून हिंदी भाषा शिकवावी असं मत अजित पवारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। त्यामुळे हिंदीच्या मुद्द्यावरून महायुतीत अजित पवारांचा सूर काहीसा वेगळा दिसून येतोय। ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही। आणि आम्ही म्हणालो की 5वी पासून ह्या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा। याच्या मंगळवार आमची कॅबिनेट असते अधिवेशनाच्या आदल्या दिवशी, त्यावेळेस आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा त्या बाबतीमध्ये करू। आम्ही कोणी पण ह्या गोष्टीच्या विरोध म्हणजे पहिलीपासून हिंदी सक्तीची केलीच पाहिजे ह्या मताची आम्ही नाहीतच।
तर याच 5 जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही नेता सहभागी होणार नाही अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिली आहे. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू असंही त्यांनी